श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप स्वागत. सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष हा महिना अत्यंत श्रेष्ठ असा मानला जातो. लक्ष्मी उपासनेबरोबरच दत्त संप्रदायासाठी देखील हा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी या महिन्यामध्ये मार्गशीर्ष लक्ष्मी व्रताचे व्रत करतात. त्याचप्रमाणे आपल्या कुलदैवत श्री खंडोबाची देखील नवरात्र या महिन्याच्या सुरुवातीलाच आपण साजरी करत असतो. चंपाषष्ठीचा उत्सव देखील आपण साजरा करत असतो. आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होऊन आपल्याला ऐश्वर्य, लक्ष्मी, समृद्धी, संपत्ती, आरोग्य यांचा लाभ होण्यासाठी या महिन्यामध्ये आणखीन एक व्रत करतात आणि ते म्हणजे अनघा लक्ष्मी व्रत. करुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीनजनांचा उद्धार देखील केलेला आहे. अशा या अवधूत स्वामींच्या रूपांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लीलामूर्तींचे एक गृहस्थ रूप पण आहे. भक्तांच्या कल्याणासाठी नित्य अनेक रूपात प्रकट होणारे दत्त महाराज गृहस्थ रूपात मात्र अनघा स्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीचे नाव अनघा देवी आहे, जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या चरित्रामृतामध्ये या व्रताचा अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे. या व्रतामुळे संतती, संपत्ती, विवाह सौख्य, जीवनात शांती व आनंद मिळतो. श्री दत्त कृपेने परमफल मिळते. हे एक दुर्मिळ व्रत आहे. हे दत्तभक्तांना आदरणीय आहे. हे व्रत सर्व मनोकामना पूर्ण होऊन अष्टसिद्धींची प्राप्ती देणारे असे आहे. या व्रतामुळे दारिद्र्य नाश होऊन सुखप्राप्ती होते, कीर्ती लाभ होतो, आपल्याकडून पुण्यकर्मे घडतात. अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे दत्तस्वरूप आणि अघ म्हणजे पाप. अनघ म्हणजे पाप हरण करणारा. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे मिळून दिव्य त्रिमूर्ती म्हणजेच अनघ देव. त्याचप्रमाणे महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिघींची मिळून दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजे अनघा लक्ष्मी. या तीनही रूपांनी एकत्रित धारण केलेले हे तादात्म्य स्थितीचे रूप आहे. अनघा लक्ष्मी व्रत हे सर्वजण करू शकतात. अविवाहित मुली, पारिवारिक कलहग्रस्त यांना अनघा देवीची अर्चना कुंकुमाने केल्यास व्रताचा विशेष प्रत्यक्ष लाभ मिळतो. या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी हा आहे. सामान्यतः प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे. श्रीपाद श्री वल्लभांनी विशेष पुरस्कार दिलेले हे श्री अनघा दत्त लक्ष्मी व्रत सर्व स्त्री पुरुषांना संतती, संपत्ती, विवाह सौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्रशुद्ध व्रत असे आहे. मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून सकाळी हे व्रत करावे. शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करून करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा. दिवसभर केवळ फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे. ही अष्टमी अघ म्हणजे पाप नाहीसे करते. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याने पापनिरसन व दारिद्र्य नाश होऊन त्याला दैवी संपत्ती, अष्टैश्वर्य लाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्व पुण्य कर्मफळांची प्राप्ती होते. मनोकामनापूर्ती व निर्मल कीर्ती लाभ होते. सर्व रोगनिरसन होऊन 7 जन्म आरोग्य लाभ होतो. कुमारिकांना सद्गुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यशलाभ होतो. स्त्रियांना सौभाग्य लाभ होऊन त्यांची कुटुंब संतती वाढते. तसेच गृहकलह निवृत्ती होऊन सुखशांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन श्री अनघा माता व श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन अंती मोक्षलाभ होतो. या व्रतामध्ये आपल्याला व्रतसूत्राची देखील पूजा करावयाची असते. व्रतसमाप्तीनंतर पुरुषांनी तो व्रतसूत्र आपल्या उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या सगळ्या सोयऱ्यांना देखील व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे असतात. अत्यंत प्रभावशाली आणि फलदायी अशा या अनघा दत्त लक्ष्मी व्रताची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हे व्रत कधी करायचे आणि कसे करायचे ते तुम्हाला मी सांगितलेले आहे. तर या व्रताची मांडणी कशी करायची ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही या चॅनेलला नवीन असाल तर स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत